मध्ये यार या ठिकाणी बघा आता शबरीमाता आश्रमावरून हे जे हारेगाववरून आम्ही निघालोय. हे बरोबर आहे ना मांडवगड आपण खाली उतरून सरळ खाली उतरून अवघड जंगल आहे ना जो खाली उतरून आल्याच्या नंतर लगेच आपल्याला आश्रम लागतो. ह्या आश्रमावरून जो शबरीमाता आश्रम हारेगाववरून आपण सरळ आपण या ठिकाणी आहे ना हारेगाववरून जो जाणार हारेगाववरून आपण सरळ धामणोद या ठिकाणी जाणार आहे आणि इथून एक 4 किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे. या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना शबरीमाता आश्रमावरून आल्यानंतर मी त्या आश्रमावरती आहे ना एक दुपारी आहे ना भोजन प्रसादी घेऊन निघालो. त्या आश्रमावरती मांडवगडलं होतं. मांडवगडला सकाळी निघालो. रेवाकुंडाचं राम मंदिराचं दर्शन आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी खाली घाट उतरलो. सरळ मोठा घाट उतरून जंगल उतरून खाली आहे ना शबरीमाता आश्रमावरून आल्यानंतर हा जो रोड मला लागतो आहे हा आहे ना हा पगदंडी मार्ग आहे मोठा. या पगदंडी मार्गे मी आपल्याला आहे ना धामणोद या ठिकाणी जाणार आहे. इथून 12 किलोमीटर अंतर आहे. असा रोड आहे. या रोड मार्गे जाणार आहे नर्मदे यार. या ठिकाणी आम्ही बघा हे शबरीमाता आश्रम आहे ना शबरीमाता आश्रम पास करून आल्याच्या नंतर आम्हाला आहे ना एक भगवान या गाव आहे. या भगवान या गाव पास करून नर्मदे यार या ठिकाणी आहे ना भगवान या गाव पास करून आल्याच्या नंतर आम्ही हा जो रोड आहे ना आम्हाला ह्या रोड मार्गे आम्ही या ठिकाणी आहे ना जो धामणोद या ठिकाणी जाणार आहे. 11 किलोमीटर आहे ना आम्हाला धामणोद आहे आणि जे समोर हे भगवान या गाव आहे नर्मदे. हा मांडव रोड आहे आणि ह्याच ठिकाणी बगान्या रोड आणि आपण आलो आहे बघा ह्या रोडने हिरापूर हे आणि आलं आता आपल्याला हे जे लागले ते बगाने हिरापूरवरून आलो आहे आपण. मांडवगड उतरून आल्याच्यानंतर हिरापूर लागलं आपल्याला या ठिकाणी नर्मदे. तर या ठिकाणी बघा आपल्याला हा रोड सोडून द्यायचा आणि इथं भगवान ह्या ठिकाणावरून एक आहे ना मधून आहे ना गावातून आहे ना एक शॉर्टकट आहे. त्या गावातून आपल्याला धामणोद मार्ग नर्मदे. या ठिकाणी बघा आपण हे भगवान या गाव पास करून आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला आहे ना हा जो मार्ग दिला आहे ज्याच्यावरती ना सर्व लिंबाची झाडं आहेत त्यावरती नर्मदे हर असं लिहिलेलं आहे. प्रत्येक रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर असं लिहिलेलं आहे. आणि ह्याच ठिकाणावरून या ठिकाणी जे आपल्याला आहे ना हे छोले ह्याचे आणि मका आणि हे जे बाजूला आहे हे सर्व गहू आहे या ठिकाणी. आणि आपण आता पुढे चाललो आहे ते धामणोद या ठिकाणी प्रत्येक लिंबाच्या झाडावरती श्री राधेश्याम काही ना काही असं थोडं ह्या ठिकाणावर जो देवपथ मार्ग आहे जो आपण चाललेलो आहे एक जो मार्ग आहे त्या मार्गे ज्या ठिकाणी आपण चाललेलो आहे हा जो मार्ग आहे हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. त्या ठिकाणी लिंबाची झाडं भरपूर आहेत आणि लिंबाची झाडं सावली पण अशी सुंदर सावली आहे. त्या ठिकाणी असे एक थोडे लिहिलेले आहे प्रत्येक झाडावरती आणि खरोखर सुंदर असं लिहिलं आहे या प्रत्येक झाडावरती राम राम हरे राम असे एक लिहिलेले आहे. नर्मदा यार नर्मदे यार त्या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आता एक माळरान आहे पूर्ण आणि तिथे शेती आहे गव्हाची. त्या ठिकाणावरून आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे असा या ठिकाणी आपण चाललो आहे धामणोद त्या ठिकाणी असा रोड आहे. त्या रोड मार्गे नर्मदे नमामि देवी नर्मदे अरे या ठिकाणी बघा आता आहे ना एक आहे ना धामणोद आम्हाला आहे ना 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे. या धामणोदला 5 किलोमीटर अंतर बाकी असेल धामणोद या ठिकाणी आम्ही एक हा धामणोदला आजचा आमचा रात्रीचा विश्राम व्यवस्था आहे या ठिकाणी धामणोद या ठिकाणी. आणि मांडवगडवरून आम्ही आलेलो आहे धामणोद या ठिकाणी आमची विश्राम व्यवस्था आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आत्ता आहे ना हा जो रोड आहे ना हा आम्ही आहे ना आता धामणोद या ठिकाणी ना जवळजवळ आहे ना एक 2 ते 2.5 किलोमीटर धामणोद राहिलेले आहे. आणि आपल्याला जो आलेला आहे ना हा नर्मदे हवे हा आलेला आहे ना
या ठिकाणी हायवे आलेला आहे. हा हायवे नाशिक पुणे मुंबई आणि या ठिकाणी इकडून जो जातो इंदोर दिल्ली राजस्थान हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर या ठिकाणचा जो सगळ्यात मोठा हायवे आहे. या ठिकाणी तो हायवे मोठा हायवे लागतो आणि धामणोद या ठिकाणी आता जवळजवळ आलेलो आहे. धामणोद या ठिकाणी आणि हायवेच्या जवळ आलेलो आहे. तर आम्हाला या ठिकाणावरून हायवे क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. हे धामणोद या ठिकाणी जायचं आहे. हे बघा हा जो आहे हा जो भाग आहे हा मका आणि गहू ह्या भागामध्ये जास्त होते आणि एक छोले या भागात जास्त होते. आपण त्या ठिकाणी आलेलो आहे नर्मदे. हे यार या ठिकाणी बघा आपल्याला तर समोर आहे ना एक डोंगर दिसतो ना, त्या डोंगरावरून आम्ही खाली उतरलो. तो आहे मांडवगड. त्या मांडवगडावरून खाली उतरत आम्ही बऱ्याच लांब आलेलो आहे. एक आम्हाला त्या ठिकाणावरून बरोबर आहे ना एक 17 ते 18 किलोमीटर अंतर आहे आणि हा जो लागला आहे आम्हाला एक 4 लाईन आहे. 4 लाईन लागलेली आहे त्या ठिकाणी. मोठ्या तुम्हाला म्हणलं ना तो हायवे जो पुणे नाशिक आणि मुंबई या ठिकाणावरून येतो आणि जो इकडे जो जातो तो दिल्ली हरियाणा पंजाब इंदोर या ठिकाणी जातो. हा हायवे ही 4 लाईन आहे त्या ठिकाणी आणि एक का आम्ही जे क्रॉस करतो आहे मी 4 लाईन आणि गाड्या स्पीडने येतात त्या ठिकाणी. ते पहा नर्मदे हर. आणि या ठिकाणावरून बघा हा जो 4 लाईन आहे हा 4 लाईन आपल्याला फक्त क्रॉस करायचा आहे या ठिकाणी. आणि 4 लाईन क्रॉस करून आपल्याला आहे ना दुसरा जो येईन तो सर्व्हिस रोड आहे या ठिकाणी. त्या सर्व्हिस रोडला जायचं आहे. ही 4 लाईन आहे. हा मोठा हायवे. या हायवेवर मी भरपूर वेळा गाडी चालवली असून 5 वर्ष ते 7 वर्षापर्यंत या हायवेवरती गाडी चालवत होतो या ठिकाणी. या हायवेवरून हा मोठा हायवे. माझी गाडी मोठी असायची. मी दिल्ली हरियाणा पंजाब या ठिकाणी जायचं आणि मला जे जायचं आहे ते या ठिकाणावरून हे बघा हा आमचा नर्मदा परिक्रमा रोड आहे. हे दोन्ही रोड तिन्ही रोड हे सोडून द्यायच्यात आता आम्हाला. आणि ह्याच आमचा जो हा मार्ग आहे बघा हा जो पगदंडी मार्ग त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. हा पगदंडी मार्ग आहे नर्मदा परिक्रमा रोड नर्मदे या ठिकाणी आम्ही धामणोद आहे ना धामणोद या ठिकाणी आहे ना आम्हाला पुढे धामणोद लागेल. धामणोद आम्ही गावात जाणार आहे आणि धामणोद हे थोडंसं मोठं गाव आहे आणि हा आमचा परिक्रमा रोड आहे. या परिक्रमा रोड आहे आमचा पगदंडी आणि हा जो चालला आहे बाजूने तो हायवे आहे. तर हायवे आम्ही सोडून दिला फक्त क्रॉसिंगसाठी हायवे होता एक झेब्रा क्रॉसिंग. ते क्रॉसिंग करून आम्ही ते झेब्रा क्रॉसिंग करून आम्ही पुढे आम्हाला एक पगदंडी मोठी पगदंडी आहे. त्या पगदंडीने आम्ही हे पुढे चाललेलो आहे. जो धामणोद हे आम्हाला ठिकाण लागेल. धामणोद या ठिकाणी चाललेलो आहे. हे पहा त्या ठिकाणी चाललो आहे धामणोद या ठिकाणी. हेच आमचं एक परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणचा आणि आम्ही ज्या परिक्रमा मार्गे चाललेलो आहे या ठिकाणी. आणि ते सर्व परिक्रमावासी जे आजच्या दिवसाचे जेवढे परिक्रमावासी येणार ना ज्या शबरी आश्रमावरून निघाले आणि ते धामणोद या ठिकाणी येणार आहे. कारण मध्ये दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी आहे आश्रम पण तिथे ना वेळ एवढं लवकर थांबवू शकत नाही म्हणून हे 12 किलोमीटर अंतर पार करून आम्ही धामणोद या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी रात्रीच्या विश्रांतीसाठी आम्ही धामणोद या ठिकाणी येणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्या ना हा जो परिक्रमा मार्ग आहे ह्या मार्ग आहे ना हा परिक्रमा मार्ग ह्या मार्गे आपल्याला आहे ना हे सर्व गव्हाची शेती दिसेल इथं आणि भरपूर प्रमाणामध्ये गव्हाची शेती आणि हे सर्व MP चा गहू आपण म्हणतो ना हा गहू MP चा मध्य प्रदेशमधला एक सर्व मोठमोठे प्लॉट आहेत 4-4 5-5 एकरचे एका प्लॉटमध्ये गहू आहे. हे असे मोठमोठे एकर आणि हा जो आमचा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना जो हायवे आम्ही क्रॉस करून आलो ना तर
हा ह्या पगदंडीने आलो. ही जी कंपनी आहे मोठी, धागा बनवायची आहे किंवा कपडा बनवायची काय असेल, तिथे कापूस भरपूर प्रमाणात आहे शेतीतला. आणि ह्या ठिकाणावर आल्याच्या नंतर आम्ही आम्हाला जो टी पॉईंट लागलेला आहे, टी पॉईंट लागल्याच्या नंतर आम्हाला जो डाव्या हाताला खाली ते जायचं आहे. या ठिकाणावरून आम्ही या ठिकाणावरून इथून हे पहा, हे आम्ही असं खालती जायचं या ठिकाणावरून. हा आमचा परिक्रमा मार्ग आहे. या मार्गे टी पॉईंटवरून या मार्गे आम्ही खाली चाललो आहे हे पहा. आणि परत आम्हाला आहे ना, परत आम्हाला एक पुढे आडवा रोड लागेल. या ठिकाणी एक थोड्या अंतरावरती आम्हाला एक आडवा रोड लागेल. त्या आडव्या रोडला पण आम्हाला आहे ना उजव्या हाताला जायचं आहे. ज्या रोड गाड्या दिसतात त्या ठिकाणावरून, आणि थोडासा वाकडा तिकडा रस्ता आहे त्या ठिकाणी. आणि ही जी कंपनी आहे, फॅक्टरी आहे. आणि इथं धामणत या ठिकाणी आहे ना थोड्याशा फॅक्टरी इंडस्ट्रियल एरिया आहे या ठिकाणी. आम्हाला इथून या पुढे जो चौक येईल त्या ठिकाणावरून राईटला जायचं. नर्मदे अरे या ठिकाणी आहे ना श्री आलवेला हनुमान मंदिर अन्न क्षेत्र आहे. या ठिकाणी आम्हाला इथून या रोडने आम्हाला एक अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे ना हनुमान मंदिर आहे, त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. नर्मदे